नमस्कार शिक्षक मित्रांनो, TET 2026 करता महत्त्वाचे PYQs आपण बघणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे वारंवार रिपीट होत आहेत त्यांचा आपण रिव्हिजन करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, 48 वस्तू समान वाट्याच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? हा 2018ला आलेला प्रश्न आहे. म्हणजे 48 वस्तू जे आहेत, 48 वस्तू हे समान प्रमाणात वाटायच्या आहेत आपल्याला. तर याला वाटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? याचे अवयव पाडावे लागतील किंवा याचे विभाजक घ्यावं लागतील. 48चे विभाजक काय काय येतील बघूया आपण. 48 काय काय विभाजक पडतात? तर 1 × 48 हा एक विभाजक आहे याचा, हा एक फॅक्टर पडेल. अजून काय पडू शकतो? 2 × 24 24 दुनी 48 हा एक फॅक्टर पडू शकतो. अजून काय पडू शकतो? 3 × 16 होऊ शकतो, 16 × 48. त्यानंतर 4 × 12 12 × 48. अजून कुठला पडू शकतो? 6 × 8 6 × 8 हे पण पडू शकतो. 6 8 8 सकम 48. 1 × 48 2 × 24 3 × 16 4 × 12 आणि 6 × 8 असे एकूण एवढे विभाजक पडू शकतात. आता यांची काय करायची आहे आपल्याला? ॲडिशन करून घ्यायचे. किती विभाजक पडले? 1 2 3 4 5 हे 5 आणि प्लस हे 5 म्हणजे टोटल एकूण किती विभाजक पडले? 10 विभाजक. 10 विभाजक पडले. म्हणजे 48 वस्तू ज्या होत्या, 48 वस्तू समान वाट्याच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर आपल्याला 10 प्रकारे वाटता येतील त्या. दुसरा प्रश्न बघा, 56 वस्तू समान वाट्याच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? सेम प्रश्न विचारलेला आहे बघा, सेम प्रश्न आहे. याच्या पूर्वीला एक्झामला 2018ला, लगेच 2019ला पण हा प्रश्न विचारलेला होता. सेम प्रश्न. याच्यामध्ये पण सुद्धा 56 वस्तू वाटायच्या आहेत. तर अशा गणितामध्ये काय करायचं? याचं विभाजक फाईंड करून घ्यायचे, विभाजक काढून घ्यायचे. तर 56चे विभाजक काय काय होतील? 56ला कुठल्या संख्येने भाग जातो? 1 × 56 येईल. 1 × 56 हा एक विभाजक आहे. त्यानंतर 2 × 28. त्यानंतर काय पडतील अजून? 4 × 16. अजून काय पडतील? 7 × 8. 1 × 56 2 × 28 4 × 16 आणि 7 × 8 एवढे विभाजक 56चे पडतात. म्हणजे टोटल किती विभाजक झाले ते? 1 2 3 4 हे 4 आणि 4 8 4 + 4 8 विभाजक. 8 विभाजक आहेत. म्हणजे 8 वेळा ह्या वस्तू आपल्याला वाटता येतील समान प्रमाणात. म्हणजे ऑप्शन नंबर 2. बघा, तिसरा प्रश्न आहे, 92 ही संख्या 83 वेळा गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक असेल? हा 2014ला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे. हे बघा, 92 ही संख्या 83 वेळा गुणाकार केल्यास, म्हणजे 92 हे किती वेळा गुणाकार करायचा? यांचा 83 वेळा. म्हटलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? याचा पॉवर किती आहे? 83. म्हणजेच काय? 92 × 92 × 92 असं किती वेळा राहील? हे 83 वेळा आहे. याचा अर्थ हा होतो. आता आपल्याला काय करायचं आहे? एकक स्थानी कुठलं असेल तर जे काही ॲन्सर येईल 92 × 83 वेळा जे काही येईल रिपीटमध्ये, त्याच्यामध्ये एकक स्थानला कुठला अंक येईल? आता एकक स्थानला जर कुठला अंक येत असेल, असं जर काढायचं असेल तर काय करायचं? एकक स्थानी कुठला आहे? 2 आहे. तर 2चा पॉवर किती? 2चा पॉवर जेव्हा 1 असतो तेव्हा किती येते आन्सर? 2. 2चा पॉवर 2 असेल तर किती येते? स्क्वेअर 4. 2चा पॉवर 3 जर असेल तर किती येते एकक स्थानला? 8. 2चा पॉवर जर 4 असेल तर एकक स्थानला किती येईल? 6. ठीक आहे. त्यानंतर 2चा पॉवर 5 असेल तर एकक स्थानला किती येईल? परत 2 येतील. 2चा पॉवर 6 असेल तर एकक स्थानला किती येतील? 4 येतील. ठीक आहे. म्हणजे परत इथून तर एवढं 2 4 6 8 त्यानंतर परत रिपीट होत आहे. 2चा घात 5 जर असेल तर 2 येतो, 2चा घात 6 असेल तर एकक स्थानला 4 येतो. म्हणजे ह्या अंक परत परत रिपीट होत आहे, रिपीट होतात, रिपीटेड आहे. परत म्हणजे किती वेळा रिपीट, किती वेळानंतर रिपीट होत आहे? 4 वेळानंतर. मग काय करायचं? हा जो घात दिलेला आहे 83 डिवायडेड बाय 4 करा. 83 डिवाइड बाय 4 केलं तर किती बाकी उरेल? बाकी किती उरते ते बघायचे. बाकी उरते, डिव्हिजनमध्ये भागाकार केल्यास 3 उरते. म्हणजेच काय घ्यायचा? 3 जो आहे तो या एकक स्थानचा जो अंक आहे 2 त्याचा घात 3 घ्यावा. 3च्या नंतर 2चा घात 3 म्हटलं म्हणजेच किती येते? 8. 2चा पॉवर 3 म्हटलं म्हणजे 8. ऑप्शन नंबर 3 8. म्हणजे आपल्याला एकक स्थानला अंक कुठला येईल? 8 येईल. 14 प्रश्न बघा, 97 ही संख्या 95 वेळा गुणाकार केल्यास
गुणाकाराच्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? बघा हा रिपीट झाला प्रश्न. फक्त इथं 97 होतं, आधीच्या गणितामध्ये 92 होतं, आता इथं 97 आलं. 2015ला रिपीट झालेलं आहे. बघा वारंवार रिपीट होत आहेत अशा प्रकारचे प्रश्न. तर अशा प्रकारच्या प्रश्नांना कसं सोडवायचं आहे? मागच्या वेळी बघितलं आहे आपण. 97चा पॉवर किती असेल? 95 वेळा. म्हणजे 97 ही संख्या 95 वेळा रिपीट झाली तर एकक स्थानला कुठला अंक असेल? तर एकक स्थानला काढताना एकक स्थानी किती आहे? 7. तर 7चा पॉवर घ्यायचा. 7चा पॉवर 1 जर असेल तर 7 येते आन्सर. 7चा पॉवर 2 असेल 49 म्हणजे एकक स्थानला 9 येतो. 7चा पॉवर 3 असेल तर एकक स्थानला किती येईल? परत 3. 7चा पॉवर 4 असेल तर एकक स्थानला 1 येईल. म्हणजे 4च्या नंतर काय होतात? हे संख्या परत रिपीट होतात. त्यामुळे 4 घ्यायच्या आणि 4नं या पॉवरला डिव्हाइड करायचं आहे. पॉवर किती आहे? 95 डिवायडेड बाय 4. यांचा पॉवरनं डिवाइड केल्यानंतर बाकी किती उरते? 3. बाकी 3 उरते. आता हा 3 पॉवर जो आहे तो याच्या एकक स्थानला ठेवायचा. 97चा एकक स्थानी काय आहे? 7 आहे. तर 7चा पॉवर 3. 7चा पॉवर 3 म्हटलं म्हणजे एकक स्थानला काय येईल? 3 येतील. याच्या एकक स्थानला काय येतील? 3 म्हटलं म्हणजे ऑप्शन नंबर 2. 5वा प्रश्न बघा. 2011 साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता असेल? गांधी जयंती कधी होती? रविवारी होती तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता असेल? हा 2013ला विचारलेला प्रश्न आहे TETला. तर बघा गांधी जयंती कधीची असते हे सगळ्यांना माहीतच आहे. 2 ऑक्टोबर 2011. प्रश्नामध्ये 11 दिलेलं आहे. कुठला वार होता? रविवार होता त्या दिवशी. त्यानंतर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. 26 जानेवारी 2011 या दिवसाचा वार काढायचा आहे आपल्याला. तर आता अशा प्रश्नांना कसं करायचं बघा. जानेवारी महिना आहे दिलेला 2011चा आणि ऑक्टोबरपर्यंत आपल्याला काढायचा आहे. तर यामध्ये काय असतं? प्रत्येक महिन्याचे दिवस किती शिल्लक राहतात ते घ्यायचे, त्यांची ॲडिशन करायची असते. तर आपल्याला जानेवारीचे दिवस किती शिल्लक राहतील बघा. जानेवारीपासून आपल्याला काय करावं लागेल? मागे जावं लागेल. जानेवारीपासून थोडंसं पुढे जावं लागेल. तर 26 जानेवारीपासून पुढचा 27, 28, 29, 30, 31 दिवसाचा असतो ना जानेवारी महिना. तर किती बाकी दिवस उरतात? 5. हे दिवस 5 आहेत. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीचे 0 दिवस उरतात शिल्लक. कारण की फेब्रुवारीमध्ये महिना कितीचा असतो? एक तर 28चा असतो किंवा मग 29चा असतो. लीप इयर असलं तर 29चा असतो, साधं वर्ष असलं तर 28चा असतो. याला काय करायचं? 7नं जर डिवाईड केलं तर बाकी जे उरतं त्याला म्हणतात शिल्लक दिवस. तर बाकी इथं 28 दिवसाचा आहे कारण की 2011 हे लीप इयर नाही आहे, साधं वर्ष आहे. त्यामुळे याला जर 7नं डिवाईड केलं तर बाकी किती उरेल? 0. म्हणून 0 लिहायचं. त्यानंतर मार्च महिना 31चा असतो. तर 31 डिवायडेड बाय 7 केलं तर बाकी किती उरतं? 3 उरतं. म्हणजे जे दिवस बाकी उरतात त्याला शिल्लक दिवस म्हणतात. तर अशा गणितामध्ये शिल्लक दिवस काढून घ्यायचे असतात. मग एप्रिलचे 2 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर मेचे 3 दिवस, जूनचे 2 दिवस, त्यानंतर जुलैचे 3 दिवस, ऑगस्टचे 3 दिवस, त्यानंतर सप्टेंबरचे 2 दिवस आणि ऑक्टोबरचे वरचे 2 दिवस. कारण की 2 ऑक्टोबरपर्यंत काढायचे आपल्याला. हे 2 दिवस पकडणं आवश्यक आहे. या सगळ्यांची बेरीज करून घेऊया. 2, 2, 4, 5पर्यंत. म्हणजे किती ॲडिशन येते याची? 25. टोटल किती येते? 25. म्हणजे 25 दिवस हे शिल्लक दिवस आहे. तर या दिवसांना काय करायचं? 7ने भागाकार करायचा. 7ने भाग द्यायचा. 7ने जर भाग दिला तर 7 त्रिक 21. बाकी किती होतात? 4. हे उरले बाकी. तर आपल्याला बाकी जे उरते त्याच्याशी कामं असते. तर बाकी म्हटलं म्हणजेच किती उरले? 4. तर आपल्याला काय करावं लागेल? 4 दिवस काय करावं लागेल? मागे जावं लागेल. 4 दिवस मागे. 4 दिवस मागे. तर आता रविवार पकडला होता. तर रविवारच्या नंतर काय येते? शनिवार. शनीच्या नंतर शुक्रवार, नंतर गुरुवार. 1, 2, 3 म्हणजे काय आन्सर येईल? बुधवार. काय येईल? बुधवार. रविवार नाही धरायचा याच्यामध्ये. शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. बुधवार म्हटलं म्हणजे आन्सर काय येईल? 4 दिवस मागे म्हटल्यावर आन्सर येईल बुधवार. म्हणजे 26 जानेवारी 2011ला कुठला वार असेल? तर बुधवार असेल. बघा 6व्या नंबरचा प्रश्न. एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? 2018ला प्रश्न विचारलेला. बघा अशा प्रकारचे प्रश्न वारंवार रिपीट होत आहेत. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न कसं सोडवायचं? तर एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे. महाराष्ट्र दिन कधीचा असतो? 1 मेचा असतो. 1 मेचा महाराष्ट्र दिन असतो. त्या दिवशी वार कुठला आहे? बुधवार. तर त्याच वर्षी म्हणजे सेम वर्षी स्वातंत्र्य दिन कधीचा असतो? 15 ऑगस्टचा.
15 ऑगस्टचा, तर त्या दिवशीचा वार काढायचा आहे आपल्याला. तर सेम करायचं. आता 1 मे पासला बुधवार होता, तर 1 मेचे दिवस शिल्लक दिवस काढूया आपण. शिल्लक दिवस कसे काढायचे? 1 मे. मे महिना कितीचा असतो? 31 दिवसाचा. 1 दिवस गेला म्हटलं म्हणजे शिल्लक दिवस किती उरले? 30. मेचे 30 दिवस उरले. त्यानंतर जूनचे किती दिवस उरलेत? शिल्लक दिवस 2 असतात. जून महिना 30चा असतो. 30 डिवायडेड बाय 7 केलं म्हणजे बाकी जे उरते ते 2 उरते. ठीक आहे. त्यानंतर जुलैचे शिल्लक दिवस किती उरतात? 3, कारण की जुलै 31चा असतो, तर बाकी 3 उरतं. त्यानंतर ऑगस्टचे किती दिवस आहेत? 15 ऑगस्टपर्यंत काढायचे. 15, तर हे 15 दिवस घेणं आवश्यक आहेत आपल्याला. त्यानंतर यांची बेरीज किती होईल बघा. 30, 40, 45, 5, 50, म्हणजे टोटल 50 दिवस बाकी, म्हणजे शिल्लक दिवस आहेत. आपले टोटल शिल्लक दिवस किती निघले? 50. आता 50 भागिले 7 करा. 7 49. 49 म्हटलं म्हणजे एक बाकी उरतो. म्हणजे आपल्याला बाकीशी घेणं असतं. जे बाकी उरतं तो दिवस असतो आपला. तर 1 मेला बुधवार होता, तर 15 ऑगस्टला म्हटलं म्हणजेच काय होते? एक दिवस पुढं जाईल. तो एक दिवस काय जाईल? पुढं जाईल. म्हणजे बुधवारचा काय येईल? गुरुवार. ॲन्सर काय येईल याचं? गुरुवार. ऑप्शन नंबर 1.